तर रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली आहे. ब्लॉग आज तिसरा ब्लॉग आहे आपला दिवसातला. याचं कारण असं होतं की आम्ही या ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिरामध्ये आलो. प्राचीन मंदिर म्हणजे काय, अतिशय सतयुगकालीन काहीतरी इतिहास दडलेला असतो. त्याच इतिहासाचे साक्षी म्हणून कुठंतरी काहीतरी असतं. त्याच ठिकाणी आम्ही आलो. म्हणजे कुठं तर ज्याने रामाचं रामायण लिहिलं ते श्री महर्षी वाल्मिकी यांच्या आम्ही गावाच्या ठिकाणी म्हणजे वालेकोल्याच्या ठिकाणी आलो. याचं कारण असं होतं की दिंडी जात असताना त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. तिथं आम्ही सर्व, मी असेल, रितेश असतील, व आमचे RD साहेब, आमचे शिंदे साहेब व बालू अंकल व या ठिकाणी नाशिक जावळे हे सर्वजण आम्ही या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी थांबलेलो आहोत. तर तुम्ही जरी आता इथं मागे माझ्या पाहत असाल, हे जी मंदिर आहे ना, मंदिराच्या मध्ये वाल्मिकी ऋषी यांची समाधी आहे. त्या ठिकाणी जर आता आम्ही गेलो तर तुम्हाला समाधीचं दर्शन करूनच, असं काही जणांचं म्हणणं होतं की बाहेरून दर्शन करून जावं, परंतु RD साहेबाच्या म्हणण्यानुसार दर्शन तर लांबून करण्यापेक्षा मग रस्त्यावर केलेलं बरं असं म्हटल्यानंतर आम्ही या ठिकाणी जर तुम्ही रांग पाहत असाल तर ही पूर्ण दर्शनाची रांग आहे. जवळूनच जाऊन दर्शन करायचं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही मध्ये जाऊन दर्शन करणार आहोत. या ठिकाणी पूर्ण सर्व काही जे आहे तुम्हाला वारकरी संप्रदाय दिसत असेल. आणि या ठिकाणी तुम्ही जर वाहत असाल वारीमध्ये, हे पहा अतिशय कमी वयामध्ये दाढी असेल, कठीण असेल करणारी भरपूर अशी काही मंडळी तुम्हाला वारीमध्ये बघण्यासारखी असतात. त्यात मुलाचं वय पाहत असाल तर अतिशय कमी वयामध्ये दाढी कठीण करत आहे. असे प्रत्येक जण या वारीमध्ये बरेच काही येत असतात. खूप जणाला हा मंदिर माहीत नाही, कारण हे मंदिर बरेच जणांना माहिती नाही. जर मंदिर माहीत असतं तर या ठिकाणी खूप सारी गर्दी झाली असते, कारण लाखो भाविक भक्त वारकरी संप्रदाय या ठिकाणी येत असतो. काहीच जणाला हे मंदिर आहे माहीत आहे वाल्मिकी ऋषीचं. त्या ठिकाणी ज्यांनी समाधी घेतली, वाल्मिकी ऋषी नेमकं कोण, जो परिवार जगवण्यासाठी स्वतः प्रत्येक जणाचे जीव मारून तो काय घरला घेऊन जात असे, लेकरा बाळा खाऊ घालत असे. एक माणूस मारलं की रांजणामध्ये एक खडा टाकायचा, असा त्यांचा इतिहास होता. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल मागे, तर पूर्ण हे 7 रांजणाचा डोंगर म्हणतात. या ठिकाणी तिथून पाहत असतात. डोंगर म्हणजे काय, गेल्या वर्षी आम्ही वरी गेलो होतो. त्या ठिकाणी डोंगराचं वैशिष्ट्य असं आहे की मोठ्या मोठ्या शिळा आहेत. आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी, त्या ठिकाणी ब्लॉग वगैरे मी बनवत नव्हतो. तर अशा पद्धतीनं ते निर्माण केलेला डोंगर आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं प्रॉपरचं गाव वाल्मिकी ऋषीचं आहे आणि तिचं सुंदर असं मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या मध्ये त्यांची समाधी आहे. मध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही, परंतु जर कोणी या ठिकाणी वाल्याकोल्याहून जात असाल तर अतिशय गावाच्या मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वाल्मिकी ऋषीचं सुंदर असं मंदिर आणि मध्ये समाधी आहे, ज्याने वाल्याचा वाल्मिकी होऊन ज्यांनी रामायण लिहिलं असं त्यांचं सुंदर असं चरित्र या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो, नक्कीच तुम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दर्शन घ्याल किंवा माझ्या यूट्यूबच्या चॅनलद्वारे तुम्हाला हे दर्शन घडेल असं मी गृहीत धरतो. चला, रामकृष्ण हरी. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.